धुळे शहरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। सेवा हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करण्यात आलाय। यात 2 जण गंभीर जखमी देखील झाले आहेत। प्राप्त माहितीनुसार धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज हा धक्कादायक प्रकार घडलाय। सेवा हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी असलेला सुनील वाघ याने प्रशासकीय अधिकारी राजेंद्र ढेरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलाय। धुळे शहरात आज दुपारच्या सुमारास सुनील वाघ हा हॉस्पिटल परिसरात माझा थकबाकी असलेला पगार मला द्या म्हणून आरडाओरड करत होता। त्यावेळी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र ढेरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच वेळी सुनील वाघ यांनी आपल्या जवळील चाकू काढून दोघांच्या मानेवर वार करत त्यांना गंभीर दुखापत केली आहे। या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून दरम्यान पत्रकारांनी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश अग्रवाल यांच्याकडे या घटनेबाबत विचारणा केली असता हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। शिवप्रसाद ढेरे सेवा हॉस्पिटलमध्ये आज 12 वाजेच्या सुमारास माझा भाऊ राजेंद्र ढेरे तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत असताना ते वाघ नावाच्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या वार्ड बॉयने त्याच्यावर चाकूने हल्ला केला। 2 जण जबरदस्त जखमी झाले त्याच्यामध्ये आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू असून तर ही जी घटना घडली ती एकदम चुकीची घडलेली आहे। याच्यासाठी आता तर आम्ही तक्रार वगैरे पण आता दिलेली आहे, तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सेवा हॉस्पिटलमध्ये याच्या पुढे असे काही प्रकार घडायला नको त्याची काळजी घेण्यात यावी। तसेच सेवा हॉस्पिटलमधले जे प्रशासन आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना सपोर्ट करून त्यांना योग्य तो त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाने पण योग्य ती कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे। आणि सदर घडलेल्या प्रकाराबद्दल पूर्ण हॉस्पिटलतर्फे निषेध करण्यात येत आहे।